तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉगमध्ये। आज सकाळी जिमला आलो होतो, थोडी बॅक पोस्ट बघत होतो, नंतर इकडे लेग्स मारत होते। जिम करून झाली ना इकडे हॉटेलकडे आलो। दादा आले नव्हते तर आम्हालाच हॉटेल खोलायला सांगितलं होता। इकडे कपिल शटर ओपन करत होता। आतमध्ये आलो ना, दूध वगैरे घेतला होता, तो फ्रीजमध्ये ठेवून दिला। ओपन केले गेले इकडे कस्टमर पण लगेच आले होते। कस्टमर हँडल केले, गर्दी पण वाढली होती आणि दादा पण आले होते। तेवढ्यात मी घरी जाऊन फ्रेश झालो आणि आम्हाला जायचं होतं फार्म हाऊसला। तर मित्र फाट्यावर वाट बघत होते। मित्र आले होते आणि पुढे जाऊन अजून मित्रांना पण पिकअप करायचा होता। तर बॅग वगैरे गाडीमध्ये टाकली आणि इकडं मित्रांना घ्यायला आलो। अरे गोव्याला चाललाय तू सौरभ? काय रे, तुला गोव्याला चालला वाटतं? हे सागर तू चालला मैताव चालला का? काय मैताव का? नरू मामा मागे तिकीट टाक। डुप्लिकेट फार्म हाऊस 1 तासाच्या अंतरावर होता आणि रस्ता तर एकदम जंगलातूनच होता। आणि फायनली इकडे फार्म हाऊसला पोचलो। व्ह्यू तर एकदम भारी होता। फार्म हाऊसचा मॅनेजमेंट पण एकदम चांगला होता। रूम वगैरे तुम्ही बघू शकता, रूम पण एकदम चांगल्या क्लीन होत्या। स्विमिंग पूलमध्ये थोडी घाण पडली होती, तर भुऱ्या इकडं घाण काढत होता स्विमिंग पूलमधून। इकडे आतमध्ये आले होते, इकडे जेवण वगैरे बनवणं चालू होता। जेवण बनत होता तोपर्यंत हा भाई पाण्यामध्ये उतरला पण होता। आणि त्याच्यानंतर सगळेच जण पाण्यामध्ये उतरले। त्याच्यानंतर इथं मस्ती करता करता माझा मोबाईलच पाण्यामध्ये पडला। रेकॉर्डिंग तर चालूच होती, बराच उशीर मोबाईल पाण्यामध्येच होता। त्यानंतर मोबाईल गवसून काढला आणि जेवायचा पण टाईम झाला होता, तर मग जेवायला गेलो। व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो, कमेंट करा। धन्यवाद।